माजी आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वामध्ये आज कामठी शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे भव्य रॅली काढण्यात आली व सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कामठी शहरामध्ये वोट चोर गड्डी छोडच्या नाऱ्यांनी कामठी शहर दणदणाणले। तसेच काँग्रेस पक्षातील अनेक नेते इथे उपस्थित होते। कामठी विधानसभा क्षेत्रामधून काँग्रेस पक्षाने राज्य लढवण्याची सुरुवात केली आहे। नाराज वोट गड्डी छोड काय सांगा? खरं तर आज जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत हा राज्यस्तरीय मेळावा झाला आणि सर्व जिल्ह्याचे मेन कर्तृत्ववान नेते माननीय सुनील बाबू केदार यांच्या नेतृत्वात आज हा राज्यस्तरीय मेळावा झालेला आहे। आणि खरंच आहे की महाराष्ट्रात वोट चोरी झालेली आहे। राहुल गांधी सतत बिहारमध्ये वोट चोरीचे प्रकरण सांगत आहे, SR बंद झाला पाहिजे आणि या कामठी आणि मौदामध्ये पण वोट चोरी झाली आहे, म्हणून हे स्थळ निवडण्यात आलेलं आहे। आणि राहुल गांधींना कामठीचाच म्हणजे मुद्दा उचललेला होता, म्हणून याकरिता आम्ही कामठी शहर निवडलेलं आहे। माननीय सुनील बाबू यांनी कामठी शहरामध्ये सर्वात जास्त मेहनत घेतली। माननीय सुरेश भाऊ भोयर यांनी सुद्धा मेहनत घेतली। अशा प्रकारे जिल्ह्याचे जेवढे नेते मंडळी आहेत त्यांनी मेहनत घेतलेली आहे या वोट चोर गद्दी छोड। नागपूर निवडणुकीच्या संदर्भात मध्ये माननीय सुनील बाबू केदार साहेब हे नेतृत्व करणार आहेत आणि आम्हाला त्यांना माहित आहे की जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कोणत्या हालतीमध्ये बसवायची आहे, जसं मागच्या वेळेस बसविली होती यामध्ये पण या वर्षी सुद्धा जिल्ह्यामध्ये बसवणार आहे। बावनकुळे साहेबांना एकच विनंती आहे की बावनकुळे साहेबांना नुसते 51% आम्ही निवडून येतो, म्हणजे यांना पुढे स्टॅटिस्टिक अभ्यास झालेला आहे पूर्ण की नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे एवढ्या प्रमाणात आम्ही निवडून येतो। म्हणजे असं वाटतंय की त्यांच्या जवळ पूर्ण UM मशीनच सेट झाली असं वाटतंय आम्हाला। संदर्भात आमचे नेते सुनील बाबू केदार हे बसून पूर्ण सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी सोबत आणि नेत्यासोबत बैठक करून आम्ही जो कॅन्डिडेट अवेलेबल म्हणजे निवडून येईल त्या कॅन्डिडेटला आम्ही तिकीट पद्धतशीर देणार आहे। नाही, आमचे सर्व पदाधिकारी त्यांना कुठे काम असतील पण त्यांना आले नसेल, काम नसल्यामुळे आले नाही, पण आम्ही सर्वच लोकांचे आम्ही यामध्ये सर्वांचा सहभाग होता।